वाटतं तो ब्राऊन वाला बॉक्स होता जायच्या आधी, तो कुठे आहे? ते ठेवण्यासाठी लागतो. गुड गुड इव्हनिंग टू ऑल. Just गुड मॉर्निंग. आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. कालपासून आपण एक वेटेड सब्जेक्ट किंवा कोर सब्जेक्ट म्हणून ज्याची चर्चा करतोय, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, आणि त्याचं नवं प्रारूप म्हणून ज्याला आपल्याला विचारात घेणं अपेक्षित आहे तो म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम. याच्या संदर्भात आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. काल आपण बघितलं की 2025ला जी 20वी EIB झाली, ज्याच्यामध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट वरती विचारलेले प्रश्न कशा स्वरूपाचे होते त्यांची आपण सुरुवातीला चर्चा करून मग इंडियन एव्हिडन्स ऍक्ट यावरती एक दृष्टिक्षेप टाकला होता. आज भारतीय न्याय संहिता याला विचारात घेत असताना, कारण तुमच्या सिलेबसमध्ये जुना इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि नवा भारतीय साक्ष अधिनियम दोन्हींचा समावेश केलेला आहे, आणि मग जेवढं काही वेटेज या विषयाला EIBच्या अनुषंगाने देण्यात आलं तर त्या गोष्टींना विचारात घेताना आपल्याला हे बघायला मिळतं की 50% प्रश्न हे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट वरती असतात आणि 50% हे भारतीय साक्ष अधिनियम यावरती असलेले बघायला मिळतात. म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर आता रिपील झालेले जे काही 3 कायदे आहेत, इंडियन पिनल कोड असेल, त्यानंतर तुमचा CRPC असेल आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल, हे तिन्ही कायदे रिपील झाले तरी ते तुमच्या सिलेबसला आहेत. मग तुमच्या सिलेबसमध्ये प्रश्नांचं जेवढं काही वेटेज या तिन्ही विषयांना दिलं गेलं आणि नव्याने हे 3 विषय रिपील केल्यानंतर आलेले जे काही नवे 3 विषय आहेत, मग ते भारतीय साक्ष अधिनियम असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय साक्ष भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, हे जे काही 3 विषय आहेत तर 50% वेटेज यांना त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर या मागच्या EIB मध्ये भारतीय न्याय संहिता यावरती साधारणतः 4 प्रश्न जे अगदी विचारले गेलेले आहेत. ते प्रश्न या ठिकाणी तुमचा नजरेखालून जावेत, तुम्हाला त्यांची अंडरस्टँडिंग व्हावी या अनुषंगाने आपण त्यांच्या सुरुवातीला चर्चा करतोय. आता याची उत्तर मुद्दाम मी या ठिकाणी दिलेली नाहीत, ते आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही तुमच्या परीने ती शोधा. तुमचं लॉजिक या ठिकाणी जे आहे ते लावा. फक्त जे आहे ते ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वतःला आजमावायचं आहे आणि लॉजिकली ते त्याच्यामध्ये काय साधर्म्य आहे, आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो का, म्हणजे परीक्षेमध्ये जर आपल्याला असे प्रश्न आले तर आपली तयारी कितपत आहे. आपल्या पुढे बेअर ऍक्ट असेल, त्या बेअर ऍक्ट मध्ये आपण कशा पद्धतीने या प्रश्नाला शोधू शकतो, त्या प्रश्नापर्यंत आपण जाण्यासाठी कोणती ट्रिक वापरू शकतो, कोणत्या युक्तीच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जाता येऊ शकतं. आता प्रश्न बघा, प्रश्नांचं स्वरूप. उत्तर जर तुम्हाला ते शोधता आलं तर तुम्ही तुमच्या परीने चॅट बॉक्समध्ये ते देत चला. शेवटी या 4 प्रश्नांची चर्चा केल्यानंतर आपण त्यावरती भाष्य करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न जो विचारला गेला की which condition must be satisfied for things said or done by one conspirator to be admissible against others under the भारतीय साक्ष अधिनियम 2023. प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी की अशी कोणती परिस्थिती आहे की जी सॅटिस्फाईड होणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून एका कन्स्पायरेटरनी ज्या काही गोष्टी कबूल केल्या असतील, लिखित स्वरूपाच्या असतील, मौखिक स्वरूपाच्या असतील, त्याने दुसऱ्या कन्स्पायरेटरच्या संदर्भात जर ते बोललं गेलं असेल, म्हणजे एक जण जो बोलला तर ते बाकीच्यांच्या संदर्भामध्ये रिलेव्हंट मानलं जाईल का.
तर मग भारतीय साक्ष अधिनियम या अंतर्गत तशा कोणती परिस्थिती सांगितली गेली की एका कन्स्पायरेटरने, कन्स्पायरेटर म्हणजे कट कारस्थान करणारे, मग कट कारस्थान करणारे जे लोक आहेत तर त्या ठिकाणी एक व्यक्ती नसतो, तो दोनपेक्षा जास्त व्यक्ती असलेले बघायला मिळतात. मग एकाने या संदर्भामध्ये केलेलं जे काही स्टेटमेंट आहे, एकाने केलेलं स्टेटमेंट दुसऱ्याच्या विरोधामध्ये रिलेव्हंट मानलं जाईल का? दुसऱ्याने ते केलेलं नाहीये, त्यापैकी ते एकाने केलेलं आहे. मग ह्या एकाने केलेलं दुसऱ्याच्या संदर्भात ऍडमिसिबल आहे का? आणि जर असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये? तर त्यासाठी तुम्हाला जे काही ऑप्शन दिलेत ते बघा. त्यामध्ये ऑप्शन पहिलं जे आहे ए, द स्टेटमेंट मस्ट बी मेड आफ्टर द कन्स्पायरसी हॅज एंडेड. त्यानं स्टेटमेंट कधी केलंय की कन्स्पायरसी जी आहे तर ती संपली, कट कारस्थान जे आहे ते संपलं, त्यानंतर त्याने स्टेटमेंट केलं. अशा परिस्थितीत ते ऍडमिसिबल असेल का? ऑप्शन बी, द स्टेटमेंट मस्ट इन्व्हॉल्व अनरिलेटेड मॅटर्स ऑफ पर्सनल बेनिफिट. आता या परिस्थितीमध्ये जे काही स्टेटमेंट आहे जर केलं गेलं असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय करतं का? ऑप्शन सी म्हणतं देअर मस्ट बी रिझनेबल ग्राउंड टू बिलीव्ह ए कन्स्पायरसी एक्झिस्ट. की त्या ठिकाणी जर समजा ही कंडिशन फुलफिल झाली की रिझनेबल ग्राउंड असेल की ज्याच्या माध्यमातून विश्वास ठेवता येऊ शकतो की त्या लोकांमध्ये कन्स्पायरसी जे आहे, कट कारस्थान जे आहे ते शिजत होतं किंवा त्यांच्यामध्ये ते कारस्थान घडत होतं, अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी एक्झिस्ट होते का आणि त्याच्यावरती विश्वास ठेवता येतो का? म्हणजे ही जर कंडिशन फुलफिल झाली तर त्या ठिकाणी एकाने केलेलं स्टेटमेंट दुसऱ्या कन्स्पायरेटरच्या विरोधामध्ये ऍडमिसिबल होऊ शकतं का? ऑप्शन डी, देअर मस्ट बी प्रूफ दॅट इच कन्स्पायरेटर पर्सनली कमिटेड द ऍक्ट. आता चौथी कंडिशन सांगितली की त्या ठिकाणी काय प्रूफ जो आहे तो असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कन्स्पायरेटर जो आहे तर तो पर्सनली कमिटेड द ऍक्ट, म्हणजे प्रत्येक कन्स्पायरेटरने, म्हणजे आता समजा तो कट कारस्थान करण्यासाठी 2, 3, 4 असे जर लोक असतील, मग ते 4 जर असतील तर 4ही लोकांनी ते कृत्य केलेलं आहे असं जर गृहीत धरलं गेलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये ती कंडिशन सॅटिस्फाय झाली असं म्हणता येईल का? आता यासाठी हा जो काही रूल आहे की त्याला कन्स्पायरसी इव्हिडन्स असं म्हटलं गेलं, आणि ही कन्स्पायरसी इव्हिडन्सचं जे काही प्रिन्सिपल भारतीय साक्ष अधिनियममध्ये सांगितलं गेलं त्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या परीने या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तर कोणतं उत्तर बरोबर आहे त्याची चर्चा आपण नंतर करूया. फक्त या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे की ह्या संकल्पना जोपर्यंत आपल्याला योग्य पद्धतीने अवगत होत नाही तर तोपर्यंत आपण या ठिकाणी या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही. कारण आता जो प्रश्न तुम्हाला विचारला गेला या ठिकाणी कुठलंही सेक्शन हे मेन्शन केलं गेलेलं नाहीये. मग अशा पद्धतीचा आलेला प्रश्न त्याच्यापर्यंत आपल्याला जायचं कसं? मग तो बेअर ऍक्ट मध्ये तुम्हाला तो कुठला डायरेक्ट सेक्शनचा उल्लेखच या ठिकाणी होत नाहीये. मग हे जे काही तुम्हाला कन्स्पायरसी इव्हिडन्स ही जी संकल्पना आहे तर ही माहीत असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ती संकल्पना आपल्याला बऱ्यापैकी अवगत असेल त्यावेळेला दिलेल्या ऑप्शन पैकी योग्य पर्याय निवडणं आपल्याला शक्य होणार आहे. ह्या प्रश्नांचं स्वरूप आपण या पद्धतीने नीट समजून घेणं गरजेचं आहे. मी काय या ठिकाणी चर्चा करतोय की आपल्याला या एआयबीचं गांभीर्य जे आहे ते योग्य पद्धतीने कळणं गरजेचं आहे. जनरली आपण म्हणतो की बाबा ओपन बुक एक्झाम आहे. ओपन बुक एक्झाम आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या बेअर ऍक्ट मध्ये सरळ सरळ जो काही सेक्शनचा नंबर दिलेला असतो आणि तशाच पद्धतीचे साधे सोपे सरळ प्रश्न त्या ठिकाणी त्या सेक्शनच्या अनुषंगाने विचारले जातील असं होणार नाही. तुमचं पासिंगचा क्रायटेरिया जो काही ठेवला गेला 40 आणि 45, आता ते 40 आणि 45 पाडणं हे सुद्धा दुरापास्त होताना जे आहे ते बघायला मिळत आहे. म्हणून ह्या प्रश्नांचं स्वरूप नीट समजून घेणं आणि आपल्याकडे विषयांच्या संदर्भात असणारं जे काही अवेलेबल मटेरियल आहे तर ते मटेरियल योग्य पद्धतीने चालणं, म्हणजे ह्या संकल्पना ज्या आहेत ज्या अत्यावश्यक आहेत तर त्या नीट समजून घेणं, त्यातले इन्ग्रेडियंट समजून घेणं आणि मग विचारलेला प्रश्न कशा पद्धतीचा आहे तो लॉजिकच्या अनुषंगाने विचारात घ्यायचा किंवा ऍप्लिकेशन ऑफ माइंड याच्या अनुषंगाने विचारात घ्यायचा, हे ठरवणं ही तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी असणार आहे. दुसरा प्रश्न बघूया. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता बऱ्याच वेळेला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते दिलेले असतात की ज्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट असतात
आणि ते स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्यावर आधारित उत्तर शोधण्याचा प्रयत्न खाली दिल्या गेलेल्या ऑप्शनच्या माध्यमातून विचारला जातो. मग बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी ते जे स्टेटमेंट आहे, एक स्टेटमेंट दुसऱ्या स्टेटमेंटशी रिलेव्हंट असू शकतं, सुसंगत असू शकतं, एखादं दुसऱ्यावरती आधारित असू शकतं, किंवा कदाचित असं विचारलं जाऊ शकतं, यापैकी कोणतं खरं आहे, की दोन्ही खरे आहेत, की दोन्ही खोटे आहेत. मग त्यावेळेला हे जे काही अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे, तर ते रूल बेस्ड असलेलं बघायला मिळतात. जे काही स्टेटमेंट असतात, तर हे स्टेटमेंट रूल बेस्ड. मग रूल म्हणजे नेमकं काय, तर कायद्यातील ज्या काही तरतुदी असतात, त्या तरतुदीमध्ये ज्या संकल्पना मांडल्या गेलेल्या असतात, तर त्या संकल्पनांच्या माध्यमातून काहीतरी नियम ध्वनित होत असतो. मग त्या ध्वनित झालेल्या नियमाच्या अनुषंगाने काही स्टेटमेंटमध्ये तो नियम पॉझिटिव्ह पद्धतीने सांगितलेला असू शकतो, किंवा तो नियम निगेटिव्ह पद्धतीने सांगितलेला असू शकतो, किंवा दोन्ही स्टेटमेंटमध्ये तो पॉझिटिव्ह असू शकतो, किंवा दोन्ही स्टेटमेंटमध्ये तो निगेटिव्ह असू शकतो. मग विचारलेला प्रश्न जे काही दिले गेलेले ऑप्शन आहेत, तर त्या ऑप्शनची सांगड आपल्याला या स्टेटमेंटशी योग्य पद्धतीने घालणं गरजेचं आहे. आता बघा, स्टेटमेंट नंबर 1 जे आहे, की त्यामध्ये म्हटलं गेलं, अंडर द भारतीय साक्ष अधिनियम 2023, admissions are generally relevant and may be proved against the person making them, but cannot ordinarily be proved by or on behalf of that person. आता हा सर्वसाधारण नियम आहे. जो व्यक्ती ऍडमिशन करतो, ऍडमिशन म्हणजे काय, एक प्रकारचा तो इन्फरन्स आहे, अनुमान आहे. एखाद्या जी फॅक्ट आहे, त्या फॅक्टच्या अनुषंगाने तो अनुमान त्या ठिकाणी काढला जातो. म्हणजे थोडक्यात ती गोष्ट मान्य करणं, जी वस्तुस्थिती आहे त्या अनुषंगाने काढला गेलेला तो अनुमान, त्याला ऍडमिशन असं म्हटलं जातं. मग जो व्यक्ती ऍडमिशन करतो, तर ते त्याच्या विरुद्ध प्रूव्ह करण्याच्या अनुषंगाने रिलेव्हंट म्हणून सहसा जे आहे ते मानलं जातं. पण आता या ठिकाणी पुन्हा आणखी म्हटलं गेलं, बट कॅन नॉट ऑर्डिनरीली प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ दॅट पर्सन. पण सर्वसाधारण पद्धतीने ते त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये विरोधात ज्या आधी ते प्रूव्ह केलं जाईल की नाही, ऑर्डिनरीली म्हणजे सर्वसाधारण पद्धतीने वगैरे, ऑर ऑन बिहाफ ऑफ दॅट पर्सन, त्या व्यक्तीच्या वतीने. म्हणजे हा झाला सर्वसाधारण नियम. त्यानंतर स्टेटमेंट 2 बघा, an admission can still be proved on behalf of the person making it. आता दुसरं स्टेटमेंट पहिल्या स्टेटमेंटशी साधर्म्य दाखवणार, पहिल्या स्टेटमेंट मधलं जे काही कॉम्यानंतरचं असणारं रिमेनिंग जे वाक्य होतं त्याच्याशी निगडीत असणारं हे दुसरं स्टेटमेंट आहे. an admission can still be proved on behalf of the person making it if it relates to the existence of a state of mind or body made at or about the time when such condition existed and is supported by conduct showing it truthfulness. आता दुसरं जे स्टेटमेंट आहे, तर ते दुसरं स्टेटमेंट या अनुषंगाने सांगत असताना एखाद्या व्यक्तीने केलेलं स्टेटमेंट हे शक्यतो तो त्याच्या फेवरमध्ये जे आहे ते करणार नाही, असं एक सर्वसाधारण पद्धतीचं प्रिझुम्पशन आहे. आता हे जे काही प्रिझुम्पशन आहे, तर त्याला काही अपवाद पण आहेत. मग ऍडमिशन हे विचारात घेत असताना भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये ऍडमिशनच्या संदर्भामधल्या ज्या तरतुदी आहेत, तर त्या आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि बघ, ऍडमिशन कोण करतं, कोणत्या परिस्थितीमध्ये ते ग्राह्य धरलं जातं, ऍडमिशन करणारा व्यक्ती त्याने केलेलं ऍडमिशन हे त्याच्या विरोधामध्ये प्रूव्ह केलं जाऊ शकतं का, जर केलं जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये, आणि केलं जात नसेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये, हे आपल्याला नीट समजणं गरजेचं आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत, तर त्यावरती ऑप्शन बघा काय ऑप्शन दिले गेले. तर इन द कंटेक्स्ट ऑफ द अबोव स्टेटमेंट्स अंडर द भारतीय साक्ष अधिनियम 2023, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता या दोन परिप्रेक्ष्य आहे, तर तो विचारात घेतल्यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग पहिला पर्याय दिला तुम्हाला, बोथ स्टेटमेंट्स 1 and 2 आर फॉल्स. ऑप्शन बी, ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. ऑप्शन सी, ओनली स्टेटमेंट 1 इज ट्रू. अँड ऑप्शन डी, बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू. आता ह्या वेगळ्या पद्धतीचे जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिले जातात, तर त्या ऑप्शन पैकी एक योग्य ऑप्शन तुम्हाला उत्तर म्हणून या ठिकाणी निवडायचं. मग हे शक्य कधी होणार आहे, तुम्हाला जे काही दोन स्टेटमेंट केले गेले, त्या दोन स्टेटमेंटमध्ये जो काही रूल ध्वनित केला गेला असेल,
तर हा ध्वनित केला गेलेला रूल आपल्याला ठाम पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटमध्ये कुठल्याही सेक्शनचा उल्लेख केला गेलेला नसतो. मग आता असा उल्लेख केला गेलेला नसेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जे कीवर्ड्स आहेत तर ते कीवर्ड्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत, आणि ते कीवर्ड समजल्यानंतर हे जे काही प्रश्नामध्ये केले गेलेलं वक्तव्य आहे किंवा जे स्टेटमेंट्स आहेत, तर हे स्टेटमेंट्स कोणत्या तरतुदीशी निगडीत आहे याची सांगड आपल्याला योग्य पद्धतीने घालता येणं गरजेचं आहे. आणि मग ती सांगड घालता आली तर तुम्ही बेरॅक्टमध्ये त्या तरतुदीपर्यंत जाऊ शकता आणि त्या तरतुदीचे इन्ग्रेडियंट्स समजून घेतले म्हणजे रूल तुमच्या लक्षात येईल आणि मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला योग्य उत्तर जे आहे ते हे या ठिकाणी देता येणार आहे. ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये उत्तर तुमच्या परीने टाकण्याचा प्रयत्न करतच आहात. आपण हे 2 प्रश्न झाल्यानंतर काय उत्तर आहे आणि त्याचं थोडक्यामध्ये एक्सप्लेनेशन हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा आता तिसरा प्रश्न, when is a confession made by a person in police custody admissible under the भारतीय साक्ष अधिनियम 2023? ओके, आता सर्वसाधारण सरळ सरळ प्रश्न आहे. आता हा प्रश्नाचे ऑप्शन्स बघा काय आहेत. त्यामध्ये पहिलं ऑप्शन ए जे म्हणतंय ओनली इफ इट इज मेड व्हॉलेंटरीली इन रायटिंग, तेव्हा ग्राह्य धरलं जाईल. जेव्हा ते स्वतःहून लिखित स्वरूपामध्ये दिलं गेलं असेल त्यावेळेला ग्राह्य धरलं जाईल, हा एक पर्याय दिला. त्यानंतर दुसरा पर्याय दिला ओनली इफ इट इज मेड इन द इमिडिएट प्रेझेन्स ऑफ ए मॅजिस्ट्रेट, हे फक्त तेव्हाच गृहीत धरलं जाईल ज्या वेळेला मॅजिस्ट्रेटच्या समोर केलं जाईल. पर्याय सी ओनली इफ इट इज सपोर्टेड बाय 2 इंडिपेंडंट विटनेस, हे फक्त तेव्हाच सिद्ध केलं जाईल ज्या वेळेला त्या ठिकाणी 2 स्वतंत्र साक्षीदार असतील. आणि त्यानंतर ऑप्शन डी ओनली इफ इट इज रेकॉर्डेड आफ्टर द चार्जशीट इज फाइल्ड, हे तेव्हाच प्रूव्ह केलं जाऊ शकतं की ज्या वेळेला ते चार्जशीट जो आहे तो फाईल केलेला असेल त्यानंतरच ते विचारात घेतलं जाईल. आता तुम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत, मग त्या ठिकाणी जे ते लॉजिक लावणं गरजेचं आहे. मग इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये अशा पद्धतीने पोलीस कस्टडीमध्ये केले गेलेले स्टेटमेंट ऍडमिसिबल आहे का, आणि भारतीय साक्ष अधिनियम त्याच्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये केलेलं जे काही कन्फेशन आहे तर ते ऍडमिसिबल आहे का हे विचारात घेत असताना जी गुगली टाकली जाते आणि उत्तरामध्ये जे साधर्म्य आपल्याला बघायला मिळत असतं तर त्या साधर्म्यातून योग्य पद्धतीचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलात. खरं उत्तर काय आहे ते आपण यानंतर बघणार आहोत. चौथा प्रश्न बघूया की आता बघा हा साधा प्रश्न आहे. विच सेक्शन ऑफ द भारतीय साक्ष अधिनियम 2023 pertains to opinions of expert? आता ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी जे दिले गेलेत सेक्शन 38, सेक्शन 39, सेक्शन 36 आणि 46. आता यातून योग्य उत्तर काय आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करू. आता 4 म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी ज्या विचारले गेले. एक साधा सरळ जो प्लेन आहे जो सेक्शनशी निगडीत आहे. दुसरा की ज्या ठिकाणी जो 3 नंबरचा प्रश्न आपण बघितला लॉजिकच्या अनुषंगाने आहे. त्यानंतर दुसरा हा स्टेटमेंट बेस्ड आहे आणि पहिला जो होता तर तो ऍप्लिकेशन ऑफ माइंड या स्वरूपाचा असलेला तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे 4च प्रश्न तुमच्या भारतीय साक्ष अधिनियम यावरती विचारले गेलेत, पण 4ही प्रश्न एकाच स्वरूपाचे नाहीत. ते वेगवेगळ्या पद्धतीचे असलेले तुम्हाला बघायला मिळतात. आता उत्तर बघूया. तर जो पहिला प्रश्न होता की त्या ठिकाणी एका कन्स्पायरेटरने केलेलं वक्तव्य हे जे आहे त्या दुसऱ्या कन्स्पायरेटरच्या विरोधामध्ये स्वीकारलं जाईल का. आता त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला ऑप्शन दिले होते त्याच्यामध्ये तिसरं ऑप्शन हे करेक्ट उत्तर म्हणून या ठिकाणी विचारात घेतलं गेलं आणि ते तिसरं जे ऑप्शन होतं त्या ठिकाणी की देअर मस्ट बी अ रिझनेबल ग्राउंड टू बिलीव्ह अ कन्स्पायरसी एक्झिस्ट. म्हणजे जे कन्स्पायरेटर आहे कट कारस्थान करणारे जे आहेत त्या कट कारस्थान करणाऱ्यातील एका व्यक्तीने जर स्टेटमेंट केलं गेलं तर ते स्टेटमेंट दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ग्राह्य धरलं जाईल का, रिलेव्हंट मानलं जाईल का. तर भारतीय साक्ष अधिनियम या ठिकाणी असं म्हणतो. त्याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला जे आहे ते थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या स्पष्टीकरणामध्ये जे म्हटलं गेलं की ऍक्ट्स, स्टेटमेंट्स ऑर रायटिंग्स ऑफ वन कन्स्पायरेटर became relevant against co-conspirators only when there is a reasonable ground to believe that 2 or more persons have conspired together.
काय म्हटलंय? आता हा नियम आहे, पण मग हा कुठे बघायला मिळतोय? तर डायरेक्ट सेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसून येत नाही. पण ही तरतूद जी आहे तर ती नियमाच्या अनुषंगाने विचारात घेणं, त्या संकल्पनेच्या अनुषंगाने विचारात घेणं, आणि म्हणून भारतीय साक्ष अधिनियममध्ये अशा पद्धतीने ती संकल्पना जी आता आपल्याला बघायला मिळते, की जे काही कन्स्पायरेटर आहेत त्यांनी जी कन्स्पायरसी केली गेली आणि ती कन्स्पायरसी ते एकत्र आलेत, म्हणजे संगनमताने, संगनमत झालं म्हणजे सगळ्यांचा एक विचार झालाय, आणि एक विचार जो आहे तर तो एक्झिस्ट, म्हणजे त्यांची कन्स्पायरसी जी आहे ती एक्झिस्ट, अस्तित्वात होती. मग त्या ठिकाणी त्याच्यासाठी रिझनेबल ग्राउंड आहे, बिलीव्ह कन्स्पायरसी एक्झिस्ट, तिथे कट कारस्थान आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या अनुषंगाने ते अस्तित्वात आहे असा विश्वास त्याच्यावरती ठेवला जाऊ शकतो. त्यासाठी रिझनेबल ग्राउंड आहे. आणि म्हणून या कन्स्पायरेटर पैकी एका कन्स्पायरेटरनी केलेलं स्टेटमेंट दुसऱ्याच्या विरोधामध्ये ते ऍडमिसिबल होतं, आणि म्हणून हे या ठिकाणी जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. आता दुसरा जो प्रश्न होता त्यामध्ये दोन स्टेटमेंट दिले गेलेले होते, आणि त्यामध्ये मग जे ऑप्शन होतं चौथं ऑप्शन, की बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू, आणि ते उत्तर या ठिकाणी योग्य असलेलं आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. आणि म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन देताना बघा काय म्हटलं गेलं, की ऍडमिशन्स जनरली रिलेव्हंट अगेन्स्ट द मेकर. जो व्यक्ती ऍडमिशन करतो, म्हणजे तो ते ग्राह्य करतो, ते मान्य करतोय, तर ते त्याच्या विरोधामध्ये स्वीकारलं जातं, हा सर्वसाधारण नियम आहे. ऍडमिशन आर जनरली रिलेव्हंट अगेन्स्ट द मेकर. जो कोणी ते मेक करतो, म्हणजे जो कोणी ते ऍडमिट करतो त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जे आहे तर ते रिलेव्हंट म्हणून विचारात घेतलं जातं, हा सर्वसाधारण नियम आहे. त्यानंतर म्हटलं गेलं, नॉर्मली ए पर्सन कॅन नॉट यूज हिज ओन ऍडमिशन इन हिज फेवर. एखाद्या व्यक्तीने केलेलं जे काही ऍडमिशन आहे तर तो सर्वसाधारणपणे त्याच्या स्वतःच्या फेवरमध्ये त्याचा वापर करत नाही. म्हणजे हा दुसरा नियम आहे. म्हणजे पहिला नियम बघितला आपण, की ऍडमिशन आर जनरली रिलेव्हंट अगेन्स्ट द मेकर. जो ऍडमिशन करतो तो त्याच्या विरोधामध्ये जे आहे ते जनरली ऍडमिसिबल असतं, हा एक नियम. आणि दुसरा नियम काय, नॉर्मली अ पर्सन कॅन नॉट यूज हिज ओन ऍडमिशन इन हिज फेवर. स्वतःचं ऍडमिशन सर्वसाधारणपणे तो व्यक्ती स्वतःच्या फेवरमध्ये जो आहे तो वापरत नाही. हे म्हणजे हा दुसरा रूल. आता हा दुसरा रूल असा असताना त्याला काही अपवाद पण आहेत. मग त्याला काय अपवाद सांगितले, हाऊएव्हर एक्सेप्शन एक्झिस्टेड इन्क्लुडिंग द स्टेटमेंट्स रिगार्डिंग. जर ते स्टेटमेंट काही गोष्टींच्या संदर्भामध्ये असेल तर त्याला अपवाद म्हणून विचारात घेतलं जातं, आणि त्यावेळेला जो दुसरा नियम सांगितला गेला तर ते त्याच्या विरोधी जाणारं, म्हणजे त्याला फाटा देणारं या अनुषंगाने ते आपल्याला विचारात घेते. आणि मग हे अपवाद कधी असेल, की ज्याच्या माध्यमातून स्टेट ऑफ माइंड ही मांडली जात असेल, बॉडीली कंडिशन्स व्यक्त होत असतील, ते कंटेम्परेनियसली म्हणजे तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने जर ते दिलं गेलं असेल, आणि सपोर्टेड बाय कंडक्ट जर असेल, तर हे अपवाद त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतले जातात. आणि त्या अनुषंगाने या अपवाद जर विचारात घेतले गेले तर एखादा व्यक्ती त्याने केलेलं जे काही स्टेटमेंट तो स्वतःच्या फेवरमध्ये करू शकतो. ह्या चार परिस्थिती जर असतील तर तो स्वतःच्या फेवरमध्ये ते स्टेटमेंट करू शकतो. पण जनरली सर्वसाधारण नियम काय म्हणतो, व्यक्तीने केलेलं स्टेटमेंट जनरली ते स्वतःच्या फेवरमध्ये, नॉर्मली अ पर्सन कॅन नॉट यूज हिज ओन ऍडमिशन इन हिज फेवर, हा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद काय, म्हणजे या चार परिस्थितीमध्ये जर केलं तर तो स्वतःच्या फेवरमध्ये करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी हे जे दोन्ही जे स्टेटमेंट केले गेले होते तर ते बरोबर आहेत, आणि म्हणून त्याचं उत्तर डी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता, की त्या प्रश्नाच्या अनुषंगाने पोलीस कस्टडीमध्ये केले गेलेलं कन्फेशन हे ऍडमिसिबल असतं की नसतं. आता आपण जनरली बघितलं की ऍडमिशन मेड टू द पोलीस इज इनऍडमिसेबल. सर्वसाधारण नियम काय सांगतो, ऍडमिशन मेड टू द पोलीस इज इनऍडमिसिबल. आता पोलीस कस्टडी आहे, मग पोलीस कस्टडी आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पोलीसच असणार आहे. मग पोलिसांना केलेलं स्टेटमेंट मान्य असतं का, तर आपला कायदा, सर्वसाधारण कायद्याचा नियम म्हणतो की जनरली ऍडमिशन कन्फेशन मेड टू द पोलीस इज इनऍडमिसिबल. पण आता या ठिकाणी जे तुम्हाला ऑप्शन देण्यात आले होते, आणि त्या ऑप्शनमध्ये जे बी नंबरचं ऑप्शन होतं, हे कन्फेशन कोणत्या परिस्थितीमध्ये ग्राह्य धरलं जाऊ शकतं, ऍडमिट केलं जाऊ शकतं, ओनली इफ इट इज मेड इन द इमिडिएट प्रेझेन्स ऑफ ए मॅजिस्ट्रेट. जर त्या पोलीस कस्टडीमध्ये मॅजिस्ट्रेट उपस्थित असेल
आणि त्या मॅजिस्ट्रेटच्या समोर जर त्या अक्यूज व्यक्तीने स्टेटमेंट केलं, कन्फेशन केलं, तर ते कन्फेशन ऍडमिसिबल आहे. म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता सर्वसाधारणपणे तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की पोलीस कस्टडीमध्ये मॅजिस्ट्रेटचं काय काम. तर बऱ्याच वेळेला कायद्याच्या अनुषंगाने त्या भूमिका पार पाडण्यासाठी मॅजिस्ट्रेट पोलीस कस्टडीमध्ये जात असतात आणि ज्या वेळेला या मॅजिस्ट्रेटचं प्रेझेन्स त्या पोलीस कस्टडीमध्ये असेल आणि त्या मॅजिस्ट्रेट समोर जर त्या अक्यूज व्यक्तीने ते कन्फेशन केलं गेलं असेल तर ते त्या ठिकाणी ऍडमिट केलं जातं. नाहीतर सर्वसाधारणपणे पोलीस कस्टडीमध्ये पोलीसच असतात आणि पोलिसांना दिले गेलेलं कन्फेशन कायद्याला मान्य नाही. इट इज नॉट ऍडमिसिबल. हा नियम या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आणि चौथा प्रश्न हा सरळ सरळ तुमचा सेक्शनशी संबंधित होता आणि म्हणून भारतीय साक्ष अधिनियम मध्ये जे काही ओपिनियन्स ऑफ एक्सपर्ट जे आहेत तर त्या अनुषंगाने सेक्शन 38 हा ओपिनियन ऑफ एक्सपर्ट या संदर्भात असलेला बघायला मिळतो. मग ठराविक क्षेत्रामध्ये जी काही व्यक्ती प्रवीण आहे, तरबेज आहे, नॉलेजेबल आहे, मग ते सायन्स असेल, फिंगरप्रिंट्स असतील, त्यानंतर तुमचे हँडरायटिंग असेल किंवा डिजिटल इव्हिडन्स वगैरे जे असेल किंवा फॉरेन लॉ असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयामध्ये जी व्यक्ती तरबेज आहे तर त्या विषयाच्या अनुषंगाने पुरावा देण्यासाठी त्या व्यक्तीला जे आहे ते पाचारण केलं जातं आणि त्याला एक्सपर्ट ओपिनियन म्हणून जे आहे ते विचारात घेतलं जातं. तर त्या डायरेक्ट सेक्शनशी निगडीत असणारा हा प्रश्न या पद्धतीने असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आता आपण 4 प्रश्न हे भारतीय साक्ष अधिनियम या संदर्भामध्ये विचारात घेतले तर 4ही प्रश्नांचा रोख हा वेगवेगळा असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आता जी लोक फक्त बेरॅक आपण काही नाही फक्त बेरॅक घेऊन जाऊ आणि परीक्षेच्या दिवशी ते तिथं फक्त उचकायचे आणि उत्तर जे आहे ते शोधायचं, ह्या भ्रमामध्ये असतील तर ती त्यांची अंधश्रद्धा आहे हे आपण लक्षात घ्यायचं. त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. आता एकूण 4 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आणि ह्या 4 प्रश्नांचं प्रत्येक प्रश्नाचा रोख हा वेगवेगळा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. काही प्रश्न कन्सेप्ट बेस्ड आहेत, काही प्रश्न ऍप्लिकेशन ऑफ माइंड बेस्ड आहेत, काही प्रश्न रूल माहीत असावेत या अनुषंगाने असलेले आणि लॉजिक ज्याला म्हणतो आपण हे कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता त्यावरती भर देणारे असलेले जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. तर एकूणच अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे कन्क्लुजन या 4 प्रश्नांची चर्चा केल्यानंतर आतापर्यंत आपण जे काही 6-7 लेक्चर आता या ठिकाणी दररोज जे घेतोय त्याच्यामधून हे तुमच्या निदर्शनात जे आहे ते यावं हे मला अपेक्षित आहे. ते तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल असं मी या ठिकाणी जे आहे ते गृहीत धरतो. आणि मी वारंवार या ठिकाणी तुम्हाला इंडेक्सवरती फोकस करायला सांगतोय. ते सांगण्यापाठीमागचा उद्देश हा की ते तुमच्या वारंवार जे आहे ते नजरेखालून जावं. नजरेखाली गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लस्टर ऑफ सेक्शन्स, त्याच्या हेडिंग्स, त्याचे चॅप्टर्स, त्याचे पार्ट्स ते कशा पद्धतीने वगैरे डिवाइड झालेले आहेत, कोणकोणत्या गोष्टींना ते डिवोट केले गेलेले आहेत, ह्या बाबी आपल्या लक्षामध्ये येतील आणि बेरॅकच्या माध्यमातून उत्तर शोधणं आपल्याला कमी वेळेमध्ये सहज साध्य व्हावं अशा पद्धतीचा प्लॅन आपण जो आहे तो करू शकतो. आता जी आपली रोजची पद्धत आहे त्या अनुषंगाने आपण जो काही कायदा आहे त्या कायद्याला समजून घेत असतो. तर आपण 2023चा भारतीय साक्ष अधिनियम याला विचारात घेत असताना त्याच्या संदर्भात जे काही त्याचे फीचर्स आहेत, म्हणजे बाकीच्या कायद्यांचे जसे फीचर होते तसेच फीचर्स याचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. जी एक नजर तुम्ही मारली असेल तर हा कायदा कधी आला, नंतर कमेन्समेंट काय, एक्सटेंट काय, त्याचा ऑब्जेक्ट जो आहे तो कशावरती आहे, त्याचा बेस काय अपेक्षित आहे, त्यानंतर कॉन्करन्स लिस्टशी त्याचा काय संबंध आहे, याच्या माध्यमातून जे काही मॉडर्नाइज इव्हिडन्स लॉ जो आहे तो अस्तित्वात आणणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आणि जस्टिस ओरिएंटेड कशा पद्धतीने असेल अशा काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून बनवलेला आपल्याला जो आहे तो बघायला मिळतो. मग याचं नेचर जर विचारात घ्यायचं म्हटलं तर जसं आपण काल इंडियन इव्हिडन्स ऍक्ट बघितला होता तर त्यामध्ये आपल्याला 167 सेक्शन्स, 3 भाग आणि 11 चॅप्टर्स यांची चर्चा आपण त्या ठिकाणी केली होती. आता भारतीय साक्ष अधिनियम याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्याच्यामध्ये 170 सेक्शन्स आणि ते 12 चॅप्टर मध्ये आणि जे 3 पार्ट आपण काल म्हणत होतो तर ते 3 पार्ट इथेही आपल्याला बघायला मिळतील. फक्त सेक्शनची संख्या 3 ने या ठिकाणी वाढलेली आहे आणि चॅप्टर 1 वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. तर हे लक्षात घेत असताना
याही कायद्यामध्ये ते रिलेव्हन्सी फॅक्ट्स असेल, ॲडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्स असेल, बर्डन ऑफ प्रूफ, त्यानंतर प्रिझुम्पशन्स, विटनेसेस आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स, डिजिटल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड्स याच्यावरती जास्तीचा भर हा तुमचा भारतीय साक्ष अधिनियम मध्ये दिलेला जो आहे तो बघायला मिळेल. तर हे स्वरूप जे आहे ते या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. त्यानंतर त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्याची हिस्ट्री काय, याकडे आपण वेळ न दबडता पुढे जाऊया की त्या BSA म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमने की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट पेक्षा वेगळं जे रूप धारण केलंय, हे वेगळं रूप धारण करत असताना त्यामध्ये स्वतःमध्ये काही बदल जे करून घेतलेत किंवा त्या बदलांच्या माध्यमातून नव्या स्वरूपामध्ये भारतीय साक्ष अधिनियम अस्तित्वात जो आला, तर ते मेजर चेंजेस काय केले गेलेत ते थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड जे आहेत तर ते डॉक्युमेंट ह्या संकल्पनेमध्ये भारतीय साक्ष अधिनियम मध्ये समाविष्ट केलेले आपल्याला बघायला मिळतात. काय इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड्स म्हणजे तुमचा जुना भारतीय साक्षी पुरावा कायदा जो आहे हा 1872चा आहे आणि मग त्यावेळेला तुमचा हा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड चा संबंध हा कुठल्याही स्वरूपाचा नव्हता आणि त्यामुळे अशा गोष्टींना साक्षी पुरावा म्हणून विचारात घेतलं जाऊ शकतं का किंवा ती वेळ येऊ शकते का, त्याचं प्रेडिक्शन त्या काळामध्ये त्यावेळेला जेम्स स्टीफन आणि त्यांची जी टीम आहे ती करू शकलेली नाही. आणि मग आज बदललेल्या काळामध्ये तुमच्याकडे तुमचं इंटरनेट आलं, ईमेल्स आलेत, व्हॉट्सअप आहे, तुमचा सोशल इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि त्यामध्ये जे जे काही कम्युनिकेशन किंवा ज्या ज्या काही गोष्टी ज्या पद्धतीने वापरल्या जातात तर त्या गोष्टी पुरावा म्हणून विचारात घेतल्या जाऊ शकतात का, तर त्या नक्कीच घेतल्या जातात आणि म्हणून त्याच्यावरती जास्तीचा फोकस हा भारतीय साक्ष अधिनियम मध्ये केलेला आपल्याला जो आहे तो बघायला मिळतो. त्यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो आहे तो रेकग्नाइज केला गेला. आता प्रायमरी एव्हिडन्स कशाला म्हणायचं, सेकंडरी एव्हिडन्स कशाला म्हणायचं, हे तुम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये वगैरे जे काही अभ्यासलं तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्स असतो तर त्या प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्स मध्ये हा जो काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे तर या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला प्रायमरीमध्ये किंवा सेकंडरीमध्ये प्राधान्य द्यायचं का, द्यायचं असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये आणि त्यासाठी आणखी काय रिक्वायरमेंट्स अपेक्षित आहेत या विचारात घेऊन तुमच्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला भारतीय साक्ष अधिनियमने त्या ठिकाणी सामावून घेतलेला आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हा एक महत्वपूर्ण बदल या ठिकाणी झालेला जो आहे तो आपल्याला दिसून येतो. बघ यामध्ये तुमचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, ईमेल्स असतील, तो सर्व्हर लॉग असेल, SMS असेल किंवा डिजिटल रेकॉर्ड्स असतील, यांना कायद्याच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली, स्टॅट्युटरी रेकग्निशन. त्यांना कायद्याच्या माध्यमातून काय डॉक्युमेंट म्हणून विचारात घेतलं गेलं. डॉक्युमेंट इज अन एव्हिडन्स, त्याला पुरावा म्हणून जो आहे ते विचारात घेतलं आणि त्याला कायदेशीर मान्यता दिली गेली. म्हणजे हा महत्वपूर्ण बदल जो आहे तो केला गेला की ज्याच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी सिद्ध करणं हे शक्य होताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर या BSA मध्ये तुमचा फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स याच्यावरती जास्तीचा भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. फॉरेन्सिक जो न्याय वैद्यक प्रयोगशाळेमध्ये वगैरे सिद्ध केला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणाहून त्याची ऑथेंटिसिटी ही सिद्ध केली जाऊ शकते. मग त्या ऑथेंटिसिटीला आज खूप महत्व आलेलं बघायला मिळतं कारण त्याच्या माध्यमातून ॲक्युरसी जे आहे तर त्या ॲक्युरसीचं प्रमाण हे वाढलेलं जे आपल्याला बघायला मिळतं. जे अगोदर किंवा इतर पद्धतीचा विचारात घेतलेला साक्षी पुरावा त्यामध्ये त्या ॲक्युरसीचं प्रमाण तेवढं तंतोतंत तेवढं सत्यतेपर्यंत जाणारं नसलेलं जे आहे ते दिसून येतं आणि म्हणून ह्या भारतीय साक्ष अधिनियम मध्ये या गोष्टीवर जास्तीचा भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या मॉडर्नाइज केल्या गेल्यात. म्हणजे जो तुमचा काळ बदललाय, टेक्नॉलॉजिकल जे काही डेव्हलपमेंट झालं तर त्याला सुसंगत होईल असं या पद्धतीची जे काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी त्यांना सामोऱ्या जाणाऱ्या त्या परिस्थितीच्या अनुषंगाने असणाऱ्या बनवलेल्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जी वर्डिंग तुम्ही बघाल की नव्या स्वरूपामध्ये नव्या गोष्टींच्या अनुषंगाने भारतीय साक्ष अधिनियम मध्ये जी टाकली गेलेली आहे तर ती वर्डिंग ती भाषा जी आहे
तर ती ही आधुनिकतेचा पोस जपणारी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि ही जी काही टेक्नॉलॉजी सिम्प्लिफाईड अँड प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या रिऑर्गनाइज, म्हणजे या तरतुदी ज्या आहेत भारतीय साक्षर अधिनियम यामध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत, तर ह्या तरतुदी शांत बस तू. भारतीय साक्षर अधिनियम मध्ये ज्या काही तरतुदी आहेत, तर ह्या तरतुदी सिम्प्लिफाईड केलेल्या आणि रिऑर्गनाइज नव्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आणलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर हे काही मेजर चेंजेस यामध्ये केलेले आपल्याला ज्या विचारात घ्यावे लागतात. आता आपण ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींवरती एक दृष्टिक्षेप टाकूया की ज्याच्या माध्यमातून ते आपल्या लक्षामध्ये येईल. आता पहिला जो चॅप्टर आहे तर तो प्रिलिमिनरी म्हणून विचारात घेतला जातो आणि त्यामध्ये मला वाटतं कोणीतरी जास्तीचा अभ्यास करते आणि ते अशा पद्धतीने स्क्रीनवरती नकाशा काढण्याचा प्रयत्न केला जातो. शक्यतो आपण नोटबुक सोबत ठेवावी की जेणेकरून आपण स्वतः पेनाने लिहिलं तर ते आपल्या जास्त लक्षामध्ये राहील आणि तो आपल्या अभ्यासाचा साक्षी पुरावा म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो. या ठिकाणी केलेला साक्षी पुरावा तो चुकीचा आहे हे आपण लक्षात घ्यावं. चुकून झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, जाणीवपूर्वक झाला असेल तर तो गुन्हा आहे, लक्षात घ्यावा. या प्रिलिमिनरी जो चॅप्टर आहे त्या प्रिलिमिनरी चॅप्टरमध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 जे आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये शॉर्ट टायटल, एक्सटेंट, कमेन्समेंट आणि नंतर डेफिनेशन, तर हे 2 सेक्शन्स या प्रिलिमिनरी चॅप्टरमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामध्ये मग ह्या डेफिनेशनचा जो काही पार्ट आहे तर महत्त्वपूर्ण जे काही शब्द जे तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतात तर त्या डेफिनेशन्स या ठिकाणी योग्य पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे नेमकं काय, डॉक्युमेंट म्हणजे काय, ह्या डॉक्युमेंटमध्ये डिजिटल रेकॉर्ड येतं का, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड येतं का, फॅक्ट एंड इश्यू काय भानगड आहे, रेस जस्टिया ज्याला म्हणतो आपण तो या ठिकाणी कशा पद्धतीने विचारात घेतला जातो. त्यानंतर प्रूव्ड कशाला म्हणायचं, डिसप्रूव्ड कशाला म्हणायचं, म्हणजे ह्या महत्त्वपूर्ण शब्दांच्या व्याख्या या भारतीय साक्ष अधिनियम या अंतर्गत आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्याला त्या संकल्पना त्या योग्य पद्धतीने आकलन होऊ शकतात. पुढे तो चॅप्टर 2 की ज्याच्यामध्ये रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स ही शीर्षक आपल्याला बघायला मिळतं. जो आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बघितला त्याही मध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स ज्या आहेत त्या बघायला मिळत होत्या. आणि मग हा चॅप्टर 2 जो आहे तो सेक्शन 3 ते 50 पर्यंतच्या तरतुदी स्वतःमध्ये सामावतो. आणि मग त्या अंतर्गत वेगवेगळे जे काही पार्ट्स आहेत तर त्या पार्ट्समध्ये सेक्शनचं क्लस्टर तुम्हाला बघायला मिळतं. मग पार्ट 1 जो आहे ज्याला जनरल प्रिन्सिपल्स असं म्हटलं गेलं, रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स याच्या अंतर्गत चॅप्टर 2 रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स आणि चॅप्टर 2 रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स सेक्शन 3 ते 50 पर्यंतच्या सेक्शनला स्वतःमध्ये सामावून घेतो. मग हे सेक्शन 3 ते 50 पर्यंतचे सेक्शन पुन्हा काही भागामध्ये विभागलेले आपल्याला बघायला मिळतात. ज्याच्यामध्ये पार्ट पहिला जो आहे तो जनरल प्रिन्सिपल्स या संदर्भामध्ये बोलतो, ज्याच्यामध्ये सेक्शन 3 ते 16 पर्यंतच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या विचारात घेत असताना त्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण तरतुदी आपल्याला बघायला मिळतात की जसं रिलेव्हंट फॅक्ट म्हणजे एखादी फॅक्ट दुसऱ्या फॅक्टशी संबंधित आहे हे आपण केव्हा म्हणू शकतो, तर त्या संदर्भातली तरतूद असेल. किंवा रेस जस्टिया ज्याला म्हणतो आपण, म्हणजे फॅक्ट ज्या असतात तर त्या फॅक्टची जी साखळी म्हणजे एक फॅक्ट दुसऱ्या फॅक्टशी निगडीत आहे किंवा एक फॅक्ट दुसऱ्या फॅक्टवरती डिपेंड आहे, तर मग ही साखळी जी आहे तर ती कडीने कडी जी जोडली जाते तर त्या फॅक्टच्या साखळीला या ठिकाणी रेस जस्टिया म्हणून जे आहे ते विचारात घेतलं जातं. नंतर मोटिव्ह प्रिपरेशन असेल, कंडक्ट असेल, कन्सायरसी असेल, ह्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना जनरल प्रिन्सिपल्स म्हणून सेक्शन 3 ते 16च्या दरम्यान ज्या आहेत त्या आपल्याला विचारात घेता येतात. नंतर यातला दुसरा जो पार्ट आहे चॅप्टर 2 मधलाच रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स मध्ये जो दुसरा पार्ट आहे जो ऍडमिशन आणि कन्फेशन या संदर्भात बोलताना आपल्याला बघायला मिळतो. ऍडमिशन आणि कन्फेशन हे सेक्शन 15 ते 25 या दरम्यान आपल्याला विचारात घ्यावं लागतं. मग सेक्शन 15 मध्ये ऍडमिशन कशाला म्हणायचं तर त्याची व्याख्या जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. सेक्शन 16 ते 18 यामध्ये ऍडमिशन कोण करू शकतं, ह्या तरतुदी म्हणजे 3 तरतुदी ऍडमिशन कोण करू शकतं तर त्या बघायला मिळतात. आणि सेक्शन 19 मध्ये प्रूफ ऑफ ऍडमिशन हा आपल्याला विचारात घेता येतो.
मग पुढे कन्फेशनच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात की सेक्शन 22 मध्ये कन्फेशन कॉज्ड बाय इंड्युसमेंट, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं गुन्ह्याची कबुली ही जर त्याला फसवून घेतली गेली असेल तर फसवून गुन्हा कबूल करून घेणं हे पुराव्याच्या अनुषंगाने किंवा पुरावा कायद्याच्या अनुषंगाने किंवा भारतीय साक्ष अधिनियम याच्या अनुषंगाने हे ऍडमिसिबल आहे का, तर त्या संदर्भात सेक्शन 22 मध्ये ती तरतूद असलेली आपल्याला बघायला मिळते. सेक्शन 23 कन्फेशन टू पोलीस ऑफिसर ऍडमिसिबल आहे की नाही हे सेक्शन 23 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि सेक्शन 24 मध्ये डिस्कव्हरी स्टेटमेंट या संदर्भातली तरतूद ही आपल्याला विचारात घेता येते. आणि बघ ह्या चॅप्टरवरती किंवा ह्या पार्टवरती ऍडमिशन आणि कन्फेशन यामध्ये काय फरक आहे हे आपण नीट लक्षात घ्यावं. आणि महत्वपूर्ण बाब की ऍडमिशन मेड टू द पोलीस ऑफिसर इज जनरली इनऍडमिसिबल. हे कायम लक्षामध्ये ठेवायचं. कन्फेशन मेड टू द पोलीस ऑफिसर इज इनऍडमिसिबल हा सर्वसाधारण नियम आहे, तो या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे येतो यातला भाग 3 की स्टेटमेंट बाय पर्सन हू कॅन नॉट बी कॉल्ड, की अशा व्यक्तीने केलेलं वक्तव्य की त्याला त्याच्या खरे किंवा खोटेपणाच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी बोलावता येऊ शकत नाही. तर त्या संदर्भातल्या तरतुदी सेक्शन 26 आणि 27 मध्ये असलेल्या बघायला मिळतात की ज्याला आपण डाईंग डिक्लेरेशन असं म्हणतो, जे तुम्हाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 32 च्या अंतर्गत बघायला मिळत होतं. इकडे सेक्शन 26 मध्ये आपल्याला ते विचारात घेता येतं. चौथा भाग ओपिनियन ऑफ थर्ड पर्सन्स, त्याला आपण एक्सपर्ट ओपिनियन म्हणत होतो. म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 45 पासून पुढे त्या तरतुदी आपल्याला बघायला मिळत होत्या, त्या या ठिकाणी आता सेक्शन 39 ते 45 या दरम्यान विचारात घेता येतात. 39(2) मध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स एक्सपर्ट या संदर्भामध्ये तरतूद असलेली जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आता यातला 5वा जो पार्ट आहे म्हणजे आपल्याला सेक्शन 3 ते 50 रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट म्हणून विचारात घ्यायचा होता. तर हा रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट सेक्शन 3 ते 50 पर्यंतच्या तरतुदी विचारात घेत असताना तो 5 भागामध्ये विभागलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि मग हा शेवटचा 5वा जो भाग आहे की ज्याला कॅरेक्टर एव्हिडन्स म्हणून विचारात घेतलं 46 ते 50. मग हे कॅरेक्टर एव्हिडन्स ऍडमिसिबल आहे का, कोणतं कॅरेक्टर रिलेव्हंट आहे, त्या संदर्भातल्या तरतुदी म्हणजे या 5 तरतुदी सेक्शन 46 ते 50 त्या 5व्या भागामध्ये आणि चॅप्टर नंबर 2 मध्ये ज्या ते आपण विचारात घेणं गरजेचं. आता पुढे जाऊया चॅप्टर 3 की ज्याला म्हटलं फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड, की अशा कोणत्या फॅक्ट्स आहेत की ज्या सिद्ध करणं गरजेचं नसतं. या चॅप्टर 3 मध्ये त्या तरतुदी आपल्याला विचारात घेत असताना सेक्शन 51 ते 53 या दरम्यान बघायला मिळतात. आणि ज्यामध्ये सेक्शन 51 असं म्हणतो की फॅक्ट्स ज्युडिशियली नोटिसेबल, की अशा काही फॅक्ट्स आहे, अशी काही वस्तुस्थिती आहे की ज्याची नोटीस ज्युडिशियरी घेऊ शकते, की ज्या ज्युडिशियरीच्या लक्षामध्ये येऊ शकतात की ह्या गोष्टी प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. मग अशा गोष्टी त्या न्यायालयामध्ये सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. त्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत असं कोर्ट गृहीत धरत असतं. म्हणजे लिगल फिक्शनचा जो भाग आहे तर तो या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यानंतर सेक्शन 52 मध्ये ज्युडिशियल नोटीस म्हणून ती बाब आपल्याला विचारात घेता येईल. आणि सेक्शन 53 मध्ये ऍडमिटेड फॅक्ट्स की ज्या ऑलरेडी काय केलेल्या आहेत, ऍडमिट केलेल्या आहेत आणि मग त्यासाठी त्या नव्याने ज्या आहेत त्या सिद्ध करण्याची गरज नाहीये. तर चॅप्टर 3 हा फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड या अनुषंगाने 3 सेक्शन मध्ये आपल्याला तो विचारात घ्यावा लागतो. पुढे येतो चॅप्टर 4 ओरल एव्हिडन्स, मौखिक साक्षी पुरावा या संदर्भात असलेला बघायला मिळतो. आणि त्या संदर्भात सेक्शन 54 ते 55 पर्यंतच्या तरतुदी हे आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट ओरल एव्हिडन्स कशाला म्हणायचं, कारण तो ओरल एव्हिडन्स आहे. हा ओरल एव्हिडन्स डायरेक्ट कोणत्या परिस्थितीमध्ये असू शकतो, प्रत्यक्ष कोणत्या परिस्थितीमध्ये असू शकतो, कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स त्याने पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि हेरसे एव्हिडन्स ज्याला आपण आयक्यू पुरावा म्हणतो, तर हा आयक्यू पुरावा जो आहे तो कमकुवत स्वरूपाचा असतो, तो डायरेक्ट स्वरूपाचा नसतो. आणि म्हणून त्याचं महत्व हे दुय्यम स्वरूपाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे चॅप्टर 5 हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स या संदर्भात असलेला बघायला मिळतो. आणि ज्याच्यामध्ये सेक्शन 56 ते 93 पर्यंतच्या तरतुदी समाविष्ट केले गेलेल्या आहेत. हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पुन्हा तुमचा प्रायमरी आणि सेकंडरी स्वरूपाचा म्हणून विचारात घेतला जातो.
आता ज्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण सेक्शन्स जर आपल्याला विचारात घ्यायचे असतील तर सेक्शन 56 मध्ये प्रूफ ऑफ डॉक्युमेंट या संदर्भातली तरतूद आपल्याला बघायला मिळते की जो काही डॉक्युमेंट्स आहे तो कोर्टामध्ये सिद्ध करायचा असेल, न्यायालयात सिद्ध करायचा असेल तर त्या संदर्भातला कोणता प्रूफ जो आहे तर तो असणं गरजेचं आहे. हे सेक्शन 56च्या माध्यमातून विचारात घ्यावं लागतं. सेक्शन 57 मध्ये प्रायमरी एव्हिडन्सच्या संदर्भात बोललं गेलं. सेक्शन 58 मध्ये सेकंडरी एव्हिडन्स या संदर्भात बोललं गेलं. आणि सेक्शन 60 जो बोलतो की केसेस वेअर सेकंडरी एव्हिडन्स ऍडमिस. आता प्रायमरी जो आहे तो त्याला प्राईम इम्पॉर्टन्स दिलेला बघायला मिळतो आणि ज्या वेळेला तुमच्याकडे प्रायमरी एव्हिडन्स नाहीये मग अशा वेळेला सेकंडरी एव्हिडन्स जो आहे तो चालू शकतो. मग पण सेक्शन 60 त्या संदर्भात बोलताना म्हणतो की अशा कोणती परिस्थिती आहे की त्या परिस्थितीमध्ये सेकंडरी एव्हिडन्स जो आहे तो ऍडमिसिबल आहे. तर हा प्रायमरी एव्हिडन्स काय, सेकंडरी एव्हिडन्स काय, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय, हा या चॅप्टरच्या अनुषंगाने विचारात घेणं गरजेचं आहे. हे डिजिटल रेकॉर्ड्स जे आहे या संदर्भामध्ये सेक्शन 61 यामध्ये तरतूद तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे हे नव्याने ऍडिशन जे तुम्हाला भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये झालेलं जे बघायला मिळतं तर त्या अनुषंगाने सेक्शन 61, 62 आणि 63 हा महत्वपूर्ण बदल करणारा म्हणून तुम्हाला या ठिकाणी विचारात घेता येईल. आता सेक्शन 62 मध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स बघायला मिळतात आणि 63 मध्ये ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स या संदर्भातली तरतूद जी आहे ती बघायला मिळते. आणि मग हा महत्वपूर्ण बदल या ठिकाणी जो केला गेला की डिजिटल एव्हिडन्स कायद्याच्या माध्यमातून रेकग्नाइज्ड केलेला आपल्याला बघायला मिळतो. कायद्याच्या माध्यमातून मान्यता पावलेला या तरतुदी ज्या आपल्याला बघायला मिळतात तर या तरतुदींनी या ठिकाणी काय केलं तर ती समानता साधलेली बघायला मिळते. त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सला आपण मजबूत पुरावा जो मानतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स की ओरल एव्हिडन्स जो आहे तो कमकुवत स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतो. पण लिखित स्वरूपाचा जर असेल तर तो लिखित स्वरूपाचा म्हणजे कागदी पुरावा हा अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग ह्या कागदी दस्तऐवजाला कायद्याच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये जे महत्व आहे तेच महत्व ऑन इक्वल फुटिंग ऍट इक्वल पार that importance has been given to your digital records as well as electronic records, and this is what major change has been taken place in your Bharatiya Saksha Adhiniyam, so that you have to take into consideration. आता हे करत असताना इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड याला ग्राह्य धरत असताना एक महत्वाची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ती आहे सर्टिफिकेशन. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या जर समान पातळीवर विचारात घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. तर सर्टिफिकेशन का गरजेचं आहे? कारण तुम्ही या ठिकाणी बघता की तुमचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि तुमच्या एआयने साधलेली जी काही क्रांती आहे त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये तोडफोड जी आहे ती करता येऊ शकते, फॅब्रिकेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकतं आणि मग हे केलं गेलेलं फॅब्रिकेशन खरं की खोटं हे सिद्ध होणं जरा दुरापास्त होतं आणि मग त्याची व्हेरॅसिटी जर तपासायची असेल तर त्यासाठी हे प्रमाणीकरण प्रमाणपत्राच्या माध्यमातून प्रमाणीकरण खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्याला सर्टिफिकेट असत नाही तोपर्यंत तुमचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डिजिटल रेकॉर्ड ऍट इक्वल पार विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अशा पद्धतीने विचारात घेतला जात नाही. म्हणून हे सर्टिफिकेशन त्या संदर्भात महत्वपूर्ण म्हणून जे आहे ते बघता येईल. सेक्शन 74 मध्ये तुम्हाला पब्लिक अँड प्रायव्हेट डॉक्युमेंट्स या संदर्भात तरतूद बघायला मिळते आणि 75 मध्ये सर्टिफाईड कॉपीज ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स ही तरतूद जी आहे ती विचारात घ्यावी लागते. आता सर्टिफाईड कॉपीला कोणता एव्हिडन्स म्हणता येईल हे आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा एखाद्या सरकारी कार्यालयामधून एखाद्या डॉक्युमेंटची जी सत्यप्रत काढली जाते सर्टिफाईड कॉपी काढली जाते तिला ओरिजिनल म्हणायचं का तर हा सेकंडरी एव्हिडन्स म्हणून विचारात घेतला जातो. हे लक्षात ठेवा कारण कदाचित अशा पद्धतीचा प्रिन्सिपल बेस्ड एखादा प्रश्न हा विचारला पण जाऊ शकतो. सो सर्टिफाईड कॉपी इज ऑलवेज सेकंडरी एव्हिडन्स म्हणून जी आहे ती विचारात घेतली जाते. पुढे चॅप्टर 6 हा एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आता ज्या चॅप्टरचंच नाव आहे की ओरल एव्हिडन्स एक्सक्लूड केला जाऊ शकतो कशाच्या माध्यमातून डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या. कारण तुमच्या बोलण्यावरती जे आहे तर त्या ठिकाणी तो तेवढा विश्वास ठेवला जाऊ शकत नाही जेवढा डॉक्युमेंट्सवरती ठेवला जाऊ शकतो. कारण डॉक्युमेंट्स हे आपल्याला जास्त काळपर्यंत टिकवता येऊ शकतं. बोलणं हे विरून जातं
ते रेकॉर्ड जर केलेलं असेल तर पुन्हा तुमचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणून त्याची व्हेरासिटी सिद्ध करण्यासाठी ह्या बऱ्याच साऱ्या काष्टा ज्या त्या कराव्या लागतात. आणि म्हणून ह्या चॅप्टरमध्ये चॅप्टर 6 एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सेक्शन 94 ते 103 पर्यंतच्या तरतुदी त्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. कारण हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बेस्ट रूल किंवा पॅरोल रूल म्हणून विचारात घेतला जातो. तर सेक्शन 94 मध्ये एव्हिडन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स अँड ग्रँट्स या संदर्भातली तरतूद बघायला मिळते. आणि सेक्शन 95 एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स की कोणत्या परिस्थितीमध्ये ओरल एव्हिडन्स जो आहे तो एक्सक्लूड केला जाऊ शकतो त्या संदर्भातली तरतूद विचारात घेता येते. पुढे चॅप्टर 7 जो आहे तर तो बर्डन ऑफ प्रूफ, दोष सिद्धीची जबाबदारी ज्याला म्हणतो आपण. हे बर्डन ऑफ प्रूफ चॅप्टर 7 मध्ये सेक्शन 104 ते 120 पर्यंतच्या तरतुदींच्या अनुषंगाने ते आपल्याला विचारात घेता येत आहे. मग आता तुमच्या स्क्रीनवरती एक जो चार्ट देण्यात आला की त्याच्या डाव्या बाजूला सेक्शन्स आहेत आणि उजव्या बाजूला टॉपिक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काही सेक्शन्स आणि त्या सेक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टी सामावलेल्या आहेत तर त्या ठिकाणी बघायला मिळतात. की बर्डन ऑफ प्रूफ कशाला म्हणायचं हे सेक्शन 104 मध्ये डिफाईन केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर बर्डन ऑन पर्सन ॲसर्टिंग 105 मध्ये जी व्यक्ती ॲसर्ट करते की एखादं विधान करते किंवा समजा आरोप करते, तर जी व्यक्ती आरोप करते तर त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ लावलं जातं की तू सिद्ध कर. तो व्यक्ती जर समजा दोषी असं तुझं म्हणणं आहे तर तू सिद्ध कर तो दोषी कसा आहे. तर ते 105 मध्ये द बर्डन ऑन पर्सन ॲसर्टिंग अशा पद्धतीने तरतूद बघायला मिळते. त्यानंतर काही एक्सेप्शन्स हे सेक्शन 108 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर फॅक्ट्स ज्या आहेत त्या एस्पेशली विदिन नॉलेज म्हणजे नेमकं काय, प्रिझुम्पशन ऑफ डेथ कोणत्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती मृत झालेला आहे. जसं आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या अनुषंगाने चर्चा करत असताना 7 वर्ष एखादा व्यक्ती अज्ञात असेल, वेअर अबाउट्स त्या व्यक्तीचे जर माहीत नसतील 7 वर्षापर्यंत तर ती व्यक्ती मृत पावली असं गृहीत धरलं जातं. सेम प्रिझुम्पशन याही ठिकाणी तुमच्या भारतीय साक्ष अधिनियम मध्ये असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर 116 मध्ये लेजिटिमसी, 117 मध्ये प्रिझुम्पशन ॲज टू द अबेटेड ऑफ सुसाईड बाय अ मॅरिड वुमन, ज्याला आपण डावरी डेथच्या अनुषंगाने जे विचारात घेत होतो की विवाहित महिला लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली असेल आणि आत्महत्यापूर्वी ती जर छळाला सामोरी गेलेली असेल तर तिला आत्महत्या करायला भाग पाडलं असं कायदा जे आहे ते गृहीत धरतो. ते 117च्या अनुषंगाने विचारात घेता येतं. आणि सेक्शन 120 मध्ये प्रिझुम्पशन इन रेप केसेस, बलात्काराच्या ज्या काही घटना आहेत तर त्या संदर्भातलं प्रिझुम्पशन हे या ठिकाणी बर्डन ऑफ प्रूफच्या संदर्भामध्ये विचारात घेतलेलं तुम्हाला बघायला मिळतं. तर यामध्ये ओनस ऑफ प्रूफ आणि बर्डन या दोन्ही संकल्पना तुम्हाला ज्या आहेत त्या विचारात घेणं गरजेचं आहे. ओनस ऑफ प्रूफ म्हणजे बर्डन म्हणजे नेमकं काय आणि ओनस ऑफ प्रूफ, ओनस म्हणजे जबाबदारी, एखादी गोष्ट सिद्ध करण्याची जबाबदारी, आणि बर्डन ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत तर त्यांच्यामधली तफावत ही विचारात घेणं गरजेचं आहे की त्याच्यावरती लॉजिकल किंवा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढे चॅप्टर 8 हा इस्टॉपलच्या संदर्भात बोलतो, ज्याच्यामध्ये 3 सेक्शन्स 116 इस्टॉपल, 122 मध्ये टेनंट इस्टॉपल आणि 23 मध्ये ऍक्सेप्टर इस्टॉपल या तरतुदी आपल्याला ज्या त्या बघायला मिळतात. पुढे चॅप्टर 9 जो आहे तो विटनेसेसच्या संदर्भात बोलतो आणि सेक्शन 124 ते 139 या दरम्यान ही विटनेसेसच्या संदर्भात असणाऱ्या तरतुदी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. मग त्यामध्ये विटनेसेसची कम्पेटन्सी जी आहे ती काय आहे आणि प्रिव्हिलेज कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, अकम्प्लायन्स काय आहे, नंबर ऑफ विटनेसेस काय आहे, ह्याही तरतुदी आपल्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये ज्या आहेत त्या बघायला मिळतात. तर ही कम्पेटन्सी म्हणजे साक्ष देण्यासाठी कोणती व्यक्ती पात्र आहे, मुका, बहिरा, आंधळा, लंगडा, पांगळा, अशी कोणतीही व्यक्ती वगैरे जी आहे ती कम्पेटंट असू शकते का, तर त्याला त्या ठिकाणी कुठलीही मर्यादा नाहीये. ज्याला आकलन होऊ शकतं विचारलेल्या प्रश्नांचं किंवा त्याने बघितलेल्या गोष्टींचं जर ती व्यक्ती त्या ठिकाणी वर्णन करू शकत असेल तर अशी कुठलीही व्यक्ती जिला वयाचं पण बंधन नाही किंवा कुठल्या पद्धतीचा अपवाद नाही ती कम्पेटंट म्हणून या ठिकाणी विचारात घेतली जाते. 2 व्यक्तींमध्ये झालेले जे काही कम्युनिकेशन आहे तर ते कम्युनिकेशन त्या विरोधामध्ये साक्षी पुरावा म्हणून मानलं जाईल का की त्याला एक्झम्प्ट केलं जाईल. तर त्या 2 व्यक्तींमध्ये केले गेलेले कम्युनिकेशन जरी ते गुन्ह्याशी निगडीत असेल
तर त्याला त्या ठिकाणी पुरावा म्हणून विरोधामध्ये विचारात घेतलं जात नाही. त्याला प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन असं म्हटलं गेलं. विटनेसेसची संख्या काय असावी त्याही तरतुदी तुम्हाला चॅप्टर 9 मध्ये ज्या आहेत त्या बघायला मिळतात. आता बाकीच्या तरतुदींवरती फोकस न करता आपण पुढे जाऊया. चॅप्टर 10 जो आहे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, त्यामध्ये हे 142 म्हणजे 140 ते 168 पर्यंतच्या तरतुदी आहेत. आणि मग एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस आणि 143 मध्ये ऑर्डर ऑफ एक्झामिनेशन ही कशा पद्धतीची आहे. मग त्याच्यामध्ये एक्झामिनेशन ऑफ चीफ असेल, नंतर क्रॉस एक्झामिनेशन असेल, री एक्झामिनेशन असेल, अशा काही बाबी या विचारात घेणं गरजेचं आहे. लिडिंग क्वेश्चन असतील, रिफ्रेशिंग ऑफ मेमरी असेल, या महत्वपूर्ण तरतुदी या चॅप्टरच्या अनुषंगाने आपण ज्या आहेत त्या फोकस केल्या पाहिजेत. पुढे होतं चॅप्टर 11. आता हा सेकंड लास्ट चॅप्टर आहे. म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये एकूण 11 चॅप्टर होते. आता या ठिकाणी हे 12 चॅप्टर आहेत. तर हा 11वा चॅप्टर आपल्याला जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेम पद्धतीचा 11वा चॅप्टर भारतीय साक्ष अधिनियमामध्ये सुद्धा असलेला आपल्याला बघायला मिळतो. इम्प्रॉपर ऍडमिशन अँड रिजेक्शन ऑफ एव्हिडन्स. तर सेक्शन 169 मध्ये जे आहे की या कारणावरून नव्याने ट्रायल सुरू करा असं जे आहे ते म्हणता येणार नाही. जर ऍडमिशन इम्प्रॉपर असेल किंवा ते ऍडमिशन रिजेक्ट केलं गेलं तर त्या रिजेक्ट केल्यामुळे नव्याने ट्रायल सुरू करा असं म्हणता येणार नाही. हे सेक्शन 169 मध्ये सांगितलं गेलं. आणि हे इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 167 मध्ये सांगितलं होतं. आणि आता ते इकडं BSAच्या 169 मध्ये सांगितलं गेलं. आणि शेवटचा चॅप्टर तो एका सेक्शनसाठी डिवोट केला गेला तो आहे चॅप्टर 12 रिपील अँड सेव्हिंग्स. म्हणजे ह्या सेक्शन 170 ने काय रिपील केलं तर तुमचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872चा हा रिपील केला आणि काही इतर ज्या तरतुदी आहेत तर त्या आहेत तशाच वाचवलेल्या आपल्याला ज्या त्या बघायला मिळतात. तर आपण अशा पद्धतीने एक नटशेल तुमचा BNS वरती दृष्टिक्षेप जो आहे तो टाकलेला आहे. त्यानंतर महत्वपूर्ण बदल इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये मधून BSA मध्ये काय केले गेलेत त्या संदर्भातली चर्चा तर आपण ऑलरेडी या ठिकाणी केलेलीच आहे. तर हे बघत असताना तुमचा डिजिटल एव्हिडन्स याच्यावरती फोकस केला. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा जो आहे तो एक्सपॅन्ड केलेला आपल्याला बघायला मिळतो. BSA मध्ये तुमची मॉडर्न टर्मिनॉलॉजी आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड जो आहे तो कायद्याच्या माध्यमातून इक्वल स्वरूपामध्ये त्याला मान्यता दिलेली आपल्याला बघायला मिळते. आणि ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे आहे तर हा सुद्धा या ठिकाणी विचारात घेतला जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये मर्यादित स्वरूपामध्ये फोकस केलेला आपल्याला बघायला मिळत होता. आता कोणकोणत्या एरियावरती जास्त फोकस केलेला आहे त्याचा चार्ट पुन्हा तुम्हाला तो पुढे बघायला मिळतो. त्याची चर्चा न करता आपण पुढे जाऊया की जे स्कोरिंग विषय म्हणून या ठिकाणी BSAच्या अंतर्गत विचारात घेतला जाऊ शकतो तर तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स विचारात घेत असताना तुम्ही त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सामावल्या जातात. मग ते ईमेल्स असतील, CCTV फुटेज असेल, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, कम्प्युटरचे आउटपुट असतील किंवा व्हॉट्सअप चॅट असतील किंवा तुमचं डिजिटल सिग्नेचर्स वगैरे जे म्हटलं जातं तर हा नव्या स्वरूपामध्ये आलेला दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून कशा पद्धतीने विचारात घेतला जातो तर त्याला डॉक्युमेंट ह्या संज्ञेमध्ये BSAने जे आहे तर ती मान्यता दिलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यासाठी ते सिद्ध होण्यासाठी सर्टिफिकेशनची रिक्वायरमेंट ही आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. आता ओरल एव्हिडन्स जो आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या संदर्भामध्ये तर तो तेवढा सफिशियंट म्हणून विचारात घेतला जात नाही. आणि म्हणून ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जो आहे तर तो प्रोड्यूस केला गेला पाहिजे. ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड फक्त तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे या संदर्भात तोंडी बोलले गेलेलं त्या ठिकाणी चालणार नाही, तेवढं ते सफिशियंट नाही. तर जो ओरिजिनल एव्हिडन्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे तर तोच त्या ठिकाणी तुम्हाला प्रोड्यूस करावा लागेल. हे या ठिकाणी जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. आता याला एका वाक्यामध्ये आपल्याला काय कशा पद्धतीने सांगता येईल तर त्या संदर्भात बोलताना म्हटलं गेलं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज ऍडमिसिबल इफ स्टॅट्युटरी कंडिशन्स रिगार्डिंग ऑथेंटिसिटी अँड सर्टिफिकेशन आर फुलफिल्ड. आता हे वाक्य तुम्ही जे आहेत ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही कुठेतरी ते लिहूनच ठेवावं. तर ते हे जे काही वन लाईन रिव्हिजन जे म्हटलं गेलं तर ते महत्वपूर्ण वाक्य आहे. म्हणजे जसं आपण प्रश्नांची सुरुवातीला चर्चा केली तर त्या अनुषंगाने जे नियम आपल्याला बघायला मिळत होते तर त्या नियमांचा बेस किंवा अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स हे तुम्हाला प्रश्नांमध्ये बघायला मिळू शकतात.
आणि म्हणून हे स्टेटमेंट बेस्ड असणारे जे काही विधानं आहेत तर त्यांना एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही अशा पद्धतीचे वन लाईन जे स्टेटमेंट आहे तर हे वारंवार वाचावेत, नजरेखालून घालावेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आता दुसरा फोकस एरिया जो आहे तो तुमचा ऍडमिशन आणि कन्फेशन. व्हॉट इज मीन बाय ऍडमिशन? तर ऍडमिशन हे स्टेटमेंट आहे की ज्याला ते स्टेटमेंट सजेस्टिंग अँड इन्फरन्स अबाउट अ फॅक्ट इन इश्यू, जी वादामध्ये असणारी फॅक्ट आहे किंवा वादातीत जो मुद्दा आहे त्या संदर्भात जे स्टेटमेंट केलं जातं की जे इन्फरन्स अनुमान काढला जातो किंवा ते ऍडमिट करणं म्हणजे मान्य करणं या अनुषंगाने वगैरे ज्याला म्हणतो आपण, तर ते ऍडमिशन या पद्धतीने विचारात घेतलं गेलं. तर हे ऍडमिशन्स आर जनरली रिलेव्हंट अगेन्स्ट द मेकर, हा सर्वसाधारण नियम आहे जो आपण प्रश्न 1 मध्ये बघितला होता आणि प्रश्न 2 मध्ये बघितला होता की ऍडमिशन्स आर जनरली रिलेव्हंट अगेन्स्ट द मेकर. जो कोणी ऍडमिशन करत असतो तेच ऍडमिशन त्याच्या विरोधामध्ये साक्षीपुरावा म्हणून विचारात घेतलं जाऊ शकतं. ए पर्सन युजली कॅन नॉट यूज हिज ओन ऍडमिशन इन हिज फेवर. आता हा दुसरा सर्वसाधारण नियम म्हणजे तुमचा प्रश्न घेतला त्यातलं पहिलं जे स्टेटमेंट होतं ते आपल्याला या सेकंड याच्यामध्ये बघायला मिळतं मेजर इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये, आणि थर्ड जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुमचं सेकंड स्टेटमेंट प्रश्न क्रमांक 2 मधलं दुसरं स्टेटमेंट जे आहे ते बघायला मिळतं. आता त्याला अपवाद काय होते जे आपण त्या ठिकाणी विचारात घेतले त्यांची चर्चा पुन्हा या ठिकाणी न करता पुढे जाऊया. कन्फेशन. आता व्हॉट इज मीन बाय कन्फेशन? तर कन्फेशन म्हणजे गुन्ह्याची कबुली या अनुषंगाने आपण त्याला विचारात घेतो. तर हे कन्फेशन कधी कधी कशाच्या माध्यमातून घेतलं जाऊ शकतं? ते फसवणुकीच्या माध्यमातून घेतलं जाऊ शकतं, ते धमकीच्या माध्यमातून मिळवलं जाऊ शकतं, काही वचनाच्या माध्यमातून मिळवलं जाऊ शकतं. तर ह्या 3 परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीकडून गुन्ह्याची जर कबुली घेतली गेली असेल तर ते इररिलेव्हंट असतं. काय लक्षात घ्यायचंय? कन्फेशन कॉज्ड बाय इंड्युसमेंट, थ्रेट आणि प्रॉमिस तर ते रिलेव्हंट नाहीये, तर ते इरिलेव्हंट म्हणून विचारात घेतलं गेलं. तर कन्फेशन हे व्हॉलेंटरीच असलं पाहिजे आणि कन्फेशन मेड टू द मॅजिस्ट्रेट इज ऍडमिसिबल, नॉट टू द पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसरला दिले गेलेले कन्फेशन मान्य नसतं. हे या अनुषंगाने विचारात आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर या संदर्भातला जो काही डिस्कव्हरी रूल आहे तर तो या ठिकाणी बोलताना म्हटलं गेले की सो मच ऑफ इन्फॉर्मेशन लिडिंग टू डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट इज ऍडमिसिबल. हा डिस्कव्हरी रूल हा विचारात घ्या, हा समजून घ्या की सो मच ऑफ इन्फॉर्मेशन लिडिंग टू डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट, जी फॅक्ट जास्तीत जास्त उघड करण्याचा प्रयत्न केली जात असेल, ती जास्तीत जास्त फॅक्ट समोर आणणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे तर अशी इन्फॉर्मेशन ऍडमिसिबल म्हणून विचारात घेतली जाते, ती मान्य म्हणून विचारात घेतली जाते की ज्या माहितीच्या आधारे वस्तुस्थिती सत्यता जास्तीत जास्त बाहेर येते ती इन्फॉर्मेशन ऍडमिसिबल असते. याला डिस्कव्हरी रूल असं म्हटलं, कारण ती डिस्कव्हर करते, ती गोष्ट जास्तीत जास्त खरेपणाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आणि पुन्हा या ठिकाणी वन लाईन रिव्हिजन बघायला मिळते की एव्हरी कन्फेशन इज अन ऍडमिशन बट एव्हरी ऍडमिशन इज नॉट अ कन्फेशन. या वाक्यामध्ये गहन अर्थ सामावलेला आहे की एव्हरी कन्फेशन इज अन ऍडमिशन. प्रत्येक गुन्ह्याच्या कबुलीमध्ये ऍडमिशन असतंच, पण प्रत्येक ऍडमिशन कन्फेशन नसतं. म्हणजे काही ऍडमिशन कन्फेशन असू शकतात पण सर्वच ऍडमिशन कन्फेशन असू शकत नाहीत. पण प्रत्येक कन्फेशन ऍडमिशन असतंच असतं. हा या वाक्यातला जो मतितार्थ आहे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे. एव्हरी कन्फेशन इज अन ऍडमिशन. प्रत्येक कन्फेशन ऍडमिशन असतंच असतं, पण प्रत्येक ऍडमिशन कन्फेशन असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक कन्फेशन मध्ये ऍडमिशन दडलेलं असतं हे गृहीत धरायचं, पण प्रत्येक ऍडमिशन कन्फेशन असेलच असं नाही. असू शकतं पण असेलच असं नाही. त्यानंतर तुमचा डाईंग डिक्लेरेशन हाही महत्वपूर्ण मुद्दा तो विचारात घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भातली जी काही रिव्हिजन लाईन आहे ती आपण विचारात घेऊ. ए ट्रूथफुल अँड व्हॉलंटरी डाईंग डिक्लेरेशन कॅन अलोन सस्टेन कन्व्हिक्शन. बघा कोणतं डाईंग डिक्लेरेशन? आता हे जे काही वन लाईन रिव्हिजन आहे ते याला तुम्ही प्रिन्सिपल म्हणून विचारात घेतलं पाहिजे. ए ट्रूथफुल
अँड व्हॉलेंटरी डाईंग डिक्लेरेशन. ट्रुथफुल अँड व्हॉलेंटरी दोन शब्दांवरती भर हा जाणीवपूर्वक दिला गेला आहे. ट्रुथफुल अँड व्हॉलेंटरी डाईंग डिक्लेरेशन कॅन अलोन सस्टेन कन्व्हिक्शन. आरोपीला शिक्षा लावण्यामध्ये जर ते डाईंग डिक्लेरेशन सत्य असेल आणि स्वतःहून दिलं गेलेलं असेल तर तेवढंच त्या ठिकाणी काफी आहे त्या दोषीला शिक्षा देण्यामध्ये, त्या अॅक्युज व्यक्तीला शिक्षा देण्यामध्ये. म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स साक्षी पुराव्याच्या अनुषंगाने त्याला दिलेला आपल्याला बघायला मिळतं. नंतर बर्डन ऑफ प्रूफ जो आहे तर तो एक महत्वपूर्ण चॅप्टर म्हणून तुम्हाला या ठिकाणी बघता येतो. त्या संदर्भातला सर्वसाधारण नियम जो आहे की ही हू असर्ट्स मस्ट प्रूव्ह. जो कोणी त्या ठिकाणी कोणावरती आरोप करत असेल, काही विधान करत असेल तर ते विधान सत्य कसं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवरती आहे. आणि बर्डन ऑफ प्रूफच्या अनुषंगाने तो सर्वसाधारण नियम म्हणून विचारात घेतला गेला. तर बर्डन, लिगल बर्डन वेगळं आणि इव्हिडन्शियल बर्डन हे वेगळं असलेलं बघायला मिळतं. तर तुमचं क्रिमिनल लॉचं जे काही प्रिन्सिपल आहे ते असं म्हणतंय की प्रॉसिक्युशन मस्ट प्रूव्ह गिल्ट बियॉन्ड रिझनेबल डाऊट. सरकारी पक्षाने गिल्ट जे आहे, गुन्हा जो आहे तो सिद्ध करत असताना तो कशा पद्धतीने केला पाहिजे? बियॉन्ड रिझनेबल डाऊट, संशयाच्या पलीकडे जाऊन. आणि एखाद्या व्यक्तीवरती केवळ संशय आहे आणि म्हणून तुम्ही त्याला दोषी ठरू शकत नाही, तर संशयाचा फायदा हा नेहमीच आरोपी व्यक्तीला दिला जातो, हे त्याच्या माध्यमातून लक्षात घ्या. आता याही ठिकाणी पुन्हा हे वन लाईन रिव्हिजन जे बघायला मिळतं की बर्डन ऑफ प्रूफ इनिशियली लाईज ऑन द पर्सन हू असर्ट्स अ फॅक्ट. जो व्यक्ती ही घटना अशा पद्धतीने घडली किंवा ही वस्तुस्थिती असं आहे असं म्हणत असतो तर त्याच व्यक्तीवरती त्या ठिकाणी ते बर्डन लादलेलं असतं की त्यानेच ते सिद्ध करायचं. तू म्हणतो ना की हे असं असं अशा पद्धतीने आहे की बाबा सूर्य पश्चिमेला उगवतो, मग तू सिद्ध करून दाखव. तुझं हे म्हणणं आहे ना, मग तू सिद्ध करून दाखव. तर हे तुमच्या बर्डन ऑफ प्रूफ या संदर्भातला सर्वसाधारण रूल असलेला बघायला मिळतो. प्रिव्हिलेज कम्युनिकेशन जे आहे त्याला प्रिव्हिलेज कम्युनिकेशन का म्हणायचं की संरक्षित संवाद ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा विशेष अधिकारी संवाद ज्याला आपल्याला म्हणता येईल तो कोणाकोणामध्ये असतो. तो ऍडव्होकेट आणि क्लायंटमध्ये असू शकतो. तो मॅरिटल कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, पती पत्नी यामधला जो आहे तो असू शकतो. किंवा स्टेट अफेअर्स प्रिव्हिलेज, म्हणजे सरकारी जे काही कर्मचारी आहे त्यामध्ये होणारा जो काही संवाद तर हा प्रिव्हिलेज म्हणून या ठिकाणी विचारात घेतला जातो. तर याला प्रिव्हिलेज कम्युनिकेशन म्हणजे यामध्ये झालेलं जे काही कम्युनिकेशन की या कम्युनिकेशनमध्ये गुन्ह्याचा जरी काही संदर्भ आला तर त्याला पुरावा म्हणून त्या लोकांवरती जे आहे तर ते दोषारोप ठेवता येत नाही किंवा त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये जे आहे ते बसवता येणार नाही. मग याचं वन लाईन रिव्हिजन प्रिन्सिपल काय आपल्याला बघायला मिळेल की कॉन्फिडेन्शियल प्रोफेशनल कम्युनिकेशन बिटवीन ॲडव्होकेट अँड क्लायंट इज प्रोटेक्टेड बाय लॉ. की एखादा समजा खुनी आहे आणि तो खुनी त्याला स्वतःला वाचवण्यासाठी एखाद्या वकिलाकडे आला आणि मग त्या वकिलाबरोबर त्याने जो काही साधलेला संवाद आहे तो जर त्या वकिलाला सांगत असेल की त्याने खून कशा कशा पद्धतीने केला, तो स्वतः दोषी आहे. मग आता वकिलाला सुद्धा माहिती आहे की बाबा ह्याच व्यक्तीने खून केलेला आहे. पण ते दोघांमध्ये झालेलं जे काही संभाषण आहे ते न्यायालयामध्ये त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जे आहे ते प्रूव्ह केलं जाणार नाही. म्हणजे वकिलाला माहिती आहे की यानेच खून केलेला आहे, पण वकिलाचं काम काय, त्याने खून केलेलं नाहीये हे सिद्ध करणं ही त्याची जबाबदारी आहे. तर त्या दोघांमध्ये झालेला संवाद हा प्रिव्हिलेज कम्युनिकेशन म्हणून विचारात घेता येईल. त्यानंतर एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, मग त्यामध्ये एक्झामिनेशन ऑफ चीफ असेल, क्रॉस एक्झामिनेशन असेल, री एक्झामिनेशन असेल, याही संकल्पना ज्या त्या विचारात घेतल्या पाहिजेत. आणि यामध्ये ते पुन्हा वन लाईन प्रिन्सिपल, क्रॉस एक्झामिनेशन इज द ग्रेटेस्ट लीगल वेपन टू टेस्ट क्रेडिबिलिटी ऑफ अ विटनेस. काय म्हटलंय मी पुन्हा एकदा वाचतो ते वाक्य नीट समजून घ्या. क्रॉस एक्झामिनेशन, चीफ नाही म्हटलं, री एक्झामिनेशन नाही म्हटलं, क्रॉस एक्झामिनेशन म्हटले, क्रॉस एक्झामिनेशन. आणि मग क्रॉस एक्झामिनेशन इज द ग्रेटेस्ट लीगल वेपन, ग्रेटेस्ट लीगल वेपन टू टेस्ट क्रेडिबिलिटी ऑफ अ विटनेस. जो कोणी साक्षीदार आहे त्या साक्षीदाराचा खरेपणा तपासण्याचं जर साधन म्हणून जर काय विचारात घेतलं जात असेल तर ते आहे क्रॉस एक्झामिनेशन. त्या अनुषंगाने त्याला तुम्ही लक्षात घ्या. नंतर पुढे इस्टॉपल ही संकल्पना जी आहे तुम्ही ती विचारात घेतली गेली पाहिजे. त्या संदर्भातल्या तरतुदी त्या ठिकाणी बघायला मिळतात. याचं फक्त प्रिन्सिपल आता विचारात घेऊया. ए पर्सन कॅन नॉट ॲप्रोबेट अँड रिप्रोबेट ऍट द सेम टाइम. आता ॲप्रोबेट आणि रिप्रोबेट म्हणजे नेमकं काय, म्हणजे कोणताही व्यक्ती एकाच वेळेला मला हे मान्य आहे आणि हे मान्य नाही असं म्हणू शकत नाही.
एकतर ती गोष्ट त्याला मान्य आहे तर ते मान्य आहे असंच म्हणावं लागेल, किंवा त्याला ती गोष्ट मान्य नाही तर त्याला ते मान्य नाही असंच म्हणावं लागेल. म्हणजे जे माझ्या फायद्याचं आहे ते मला मान्य आहे आणि जे माझ्या विरोधात जाणार आहे ते मला मान्य नाही, असं कोणताही व्यक्ती म्हणू शकत नाही. अप्रोबेट करणं म्हणजे स्वीकारणं आणि रिप्रोबेट करणं म्हणजे नाकारणं. मग जर त्याला बर्डन त्याबरोबर येत असेल, जर तो एखाद्या गोष्टीचा लाभ घेतोय आणि त्या लाभाबरोबर त्याच्यावरती काही कर्तव्य सुद्धा येत असतील, तर त्या लाभाच्या अनुषंगाने त्याला ती कर्तव्य सुद्धा काय करावी लागतात, स्वीकारावी लागतात. मग तो त्या ठिकाणी म्हणू शकत नाही की मला फक्त या ठिकाणी लाभापुरत्या ज्या गोष्टी आहेत त्या मला द्या आणि ज्याच्यापासून मला त्रास होणार आहे, तोटा होणार आहे, त्या मला नको, असं त्याला त्या ठिकाणी स्वीकारता येणार नाही. तुम्हाला जर गाईचं दूध प्यायचं असेल तर गायीने मारलेल्या लाथा ह्या खाव्या लागतील. So simultaneously one cannot approbate and one cannot reprobate. So this is one of the cardinal principle या अनुषंगाने असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता EIB अनुषंगाने काही महत्वपूर्ण आणखी बाबी काय काय असू शकतात त्यांची चर्चा या ठिकाणी तुम्हाला या PDF मध्ये वगैरे दिलेली आहे. त्यानंतर 150च्या आसपास MCQs या विषयाच्या संदर्भामध्ये ते कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्या 4 स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितले, तर सिंपल सर्वसाधारणपणे 101 प्रश्न की ज्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या बघायला मिळतील किंवा त्यामधून काही प्रिन्सिपल्स बघायला मिळतील, काही संकल्पना बघायला मिळतील, असे सर्वसाधारण 100 प्रश्न आहेत. आणि त्यानंतर 60 प्रश्न जे आहेत, तर आपण ज्या प्रश्नांची चर्चा केली त्या अनुषंगाने असलेले काही स्टेटमेंट बेस्ड, काही लॉजिक बेस्ड, काही ऍप्लिकेशन ऑफ माइंड या बेस असलेले हे बघायला मिळतील. सर्वसाधारण 160 प्रश्न त्या ठिकाणी या PDF मध्ये दिले गेले आहेत. आता परीक्षेमध्ये तुम्हाला बेअर ऍक्ट रेफर करण्याचा अधिकार आहे, पण बघ सगळेच प्रश्न तुमचे बेअर ऍक्ट प्रोव्हिजन बेस्ड असतीलच असं नाही. मग बऱ्याच वेळेला काही प्रश्न तुमचे केस लॉच्या अनुषंगाने असतात, बऱ्याच वेळेला प्रश्न तुमचे ज्या काही त्या कायद्याच्या अनुषंगाने असणारे डॉक्ट्रिन्स किंवा लिगल मॅगझिन्स याही संदर्भात असतात. तर भारतीय साक्ष अधिनियम याच्याशी रिलेटेड असणाऱ्या काही मॅगझिन्स आणि डॉक्ट्रिन्स यांचाही संग्रह तुम्हाला या PDF मध्ये देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ 1-2 ज्या आहेत त्या आपण विचारात घेऊया. पहिलं जी मॅगझिन आपल्याला बघायला मिळते की फॅक्टा प्रोबंडा वर्सेस फॅक्टा प्रोबेन्शिया. आता ही जी काही मॅगझिन आहे त्याचा काय अर्थ होतो, तर जी फॅक्टा प्रोबंडा जे आहे तर त्याचा अर्थ फॅक्ट्स दॅट नीड नॉट बी प्रूव्ड. म्हणजे ज्या मेन फॅक्ट्स असतात तर त्या प्रूव्ह करण्याची गरज नाही. त्या संदर्भात आपण एक फॅक्टरच बघितला की फॅक्ट्स नीड नॉट बी प्रूव्ड. ज्या गोष्टी ऑलरेडी सिद्ध आहेत किंवा त्या संदर्भात गृहीत धरलं जातं, कायद्याच्या माध्यमातून लिगल फिक्शन निर्माण केलं जातं. म्हणजे लेजिस्लेचर म्हणतं की ही गोष्ट या ठिकाणी आहे आणि ज्युडिशियरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला मान्यता देतं, ज्युडिशियरी प्रिझ्युम करतं. सो फॅक्ट्स नीड नॉट बी प्रूव्ड, त्याला फॅक्टा प्रोबंडा या अनुषंगाने म्हटलं. म्हणजे फॅक्ट्स दॅट नीड नॉट बी प्रूव्ड म्हणजे ज्या मेन फॅक्ट्स असतात एखाद्या केसच्या संदर्भामध्ये त्या सिद्ध करण्याची गरज नसते, त्याला फॅक्टा प्रोबंडा असं म्हणतात. आणि त्या मॅगझिन मधला दुसरा जो पार्ट आहे की फॅक्टा प्रोबन्शिया, फॅक्ट्स विच प्रूव्ह द मेन फॅक्ट्स. आता फॅक्टा प्रोबन्शिया म्हणजे काय, की अशा फॅक्ट्स की ज्या मेन फॅक्टला प्रूव्ह करतात, म्हणजे त्या दुय्यम स्वरूपाच्या आहेत. तर या पद्धतीने ही जी काही मॅगझिन आहे तुम्हाला ती विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने पुढच्या वाक्यात म्हटलं बघा की प्लीडिंग्स मस्ट कंटेन ओनली फॅक्टा प्रोबंडा. ज्या प्लीडिंग मध्ये काय मांडायचं असतं, आता तुम्ही CPC जो काही शिकलात, जो काही अनुभवला, तर त्या माध्यमातून त्या ठिकाणी फक्त तुम्हाला फॅक्ट सांगायचे असते, लॉ नाही. प्लीडिंग मध्ये तुम्हाला लॉ मांडायचा नसतो, फक्त फॅक्ट सांगायचे असते. आणि म्हणून प्लीडिंग मस्ट कंटेन ओनली फॅक्ट्स प्रोबंडा म्हणजे मेन मटेरियल फॅक्ट ज्या आहेत त्या, अँड नॉट द डिटेल्स ऑफ एव्हिडन्स. साक्षी पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा नाही किंवा कायद्याची तरतूद ती द्यायची नाही, तुम्हाला फक्त फॅक्ट मांडायचे असते. त्या संदर्भात जी काही रिलेव्हंट केस आहे की वीरेंद्रनाथ गौतम वर्सेस सतपाल सिंग 2007ची केस, ती तुम्हाला विचारात घेता येईल. त्यानंतर लेक्स फोरी ही एक मॅगझिन आपण विचारात घेऊया. आता व्हॉट इज मीन बाय लेक्स फोरी, तर त्या लेक्स फोरीचा अर्थ होतो द लॉ ऑफ द कोर्ट किंवा फोरम. लेक्स फोरी, फोरीचा अर्थ होतो फोरम. फोरम म्हणजेच कोर्ट. द लॉ ऑफ द कोर्ट व्हेअर द केस इज हर्ड अप्लाइज. की ज्या ठिकाणी ती केस ऐकली जाणार आहे तर त्या ठिकाणी त्या अथॉरिटीचा, त्या फोरमचा किंवा त्या कोर्टाचा निर्णय जो आहे तो विचारात घेतला जातो. तर अशा पद्धतीच्या काही मॅगझिन्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या गेल्यात आणि त्या कोणकोणत्या सेक्शनशी संबंधित आहेत, त्याचा अर्थ काय आहे तोही या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण अभ्यासावा
ही एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यानंतर त्या काही केसेस ज्या आहेत त्या भारतीय साक्ष अधिनियम या संदर्भात बघायला मिळतील. आता भारतीय साक्ष अधिनियम 2024ला लागू झाला आणि त्यामुळे त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये केस लॉज नाही आहेत. ज्या 24 नंतर काही ऑनलाईन केसेस या ठिकाणी उपलब्ध झाल्या त्या किरकोळ स्वरूपाच्या आहेत. तरी पण भारतीय साक्षी पुरावा 1872चा जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे त्यावरती झालेल्या ज्या काही केसेस आहेत तर त्याच केसेस या भारतीय साक्ष अधिनियमला आताही लागू असलेल्या बघायला मिळतात. जोपर्यंत त्या भारतीय साक्ष अधिनियमशी कॉन्ट्ररी होत नाही तोपर्यंत त्या या ठिकाणी आहे तशाच विचारात घेतल्या गेल्यात. तोपर्यंत त्यांना ओव्हररूल्ड केलं जात नाही. तोपर्यंत इंडियन एव्हिडन्स ऍक्ट वरती ज्या ज्या संबंधित सेक्शनवरती तरतुदीवरती झालेल्या केस लॉज आजही भारतीय साक्ष अधिनियमला तंतोतंत लागू होताना आपल्याला बघायला मिळतात. तर या पद्धतीने हा विषय आपण जो आहे तो विचारात घ्यावा आणि तयारी जी आहे ती करावी. तर माझ्या वतीने या ठिकाणी माझं लेक्चर मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. नाहीतर मग आजचं लेक्चर आपण या ठिकाणी जे आहे ते थांबवू शकतो. सर सेक्शन 38 समजून सांगता का? सेक्शन 38 कारण आपल्या 4चं उत्तर ते बॅरॅक मध्ये तज्ञांची मते 39 मध्ये दिलेले आहेत ओपिनियन्स. हा जस्ट मिनिट तुम्हाला ते वाचावं लागेल. वर्डिंग वाचतो हो. फक्त. एक मिनिट. तुमच्याकडे बेरॅक्ट आहे का? नवा बेरॅक्ट आहे का भारतीय साक्ष अधिनियमचा? बॅरॅक तुम्ही जे हा, काय? आन्सर म्हणजे क्वेश्चन केला होता ना तो हम्म, क्वेश्चनचा तज्ञांची मते कोणत्या कलमानुसार येतात ना, तर खाली 39 मध्ये तज्ञांची मते येतात ते तिथं आपण हा. 30 ऑप्शन मध्ये टाकलेलं आहे ना. हा. 38 fraud or collusion in obtaining judgment or incompetency of court may be proved. 38 जे आहे ते दुसऱ्या गोष्टीच्या संदर्भात बोलतोय आणि ओपिनियन्स ऑफ थर्ड पर्सन हा जो चॅप्टर आहे तो 39 पासून पुढे सुरू होताना बघायला मिळतोय आणि म्हणून ते उत्तर जे आहे ते 39 असलेलं बरोबर आहे. ओपिनियन्स ऑफ एक्सपर्ट्स त्या ठिकाणी ते 38. हा हा हा. तर ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी प्रिंट होत असताना ते चूक झालंय. 39 उत्तर त्याचं बरोबर आहे. हो. थँक्यू सर. यास क्रॉस व्हेरीफाय करत चला जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्या चुका तुम्ही मला दाखवून द्याल जेणेकरून आणखी त्याच्यामध्ये आपल्याला योग्य पद्धती सुधारणा करता येईल. थँक्यू फॉर युअर सजेशन. ओके. आणखी काही? नाही आणखी काही नाही. ओके. थांबायचं का मग? हो. ओके. भेटूया आपण उद्या.